नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाविकास आघाडीचे विट्यात शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीच्या वतीने 2024 खासदारकीची निवडणुकीच्या मैदानात उतरलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार सुभाष पाटील यांचे विटे शहरात शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ता मेळावा 29/4/2024 रोजी घेण्यात आला। पंचमुखी गणपती मंदिराचे दर्शन घेऊन परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह तासगाव नाका कलशमंगल कार्यालय पर्यंत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। कलशमंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड। आज विटा येथे प्रचार रॅली चालू आहे, तरी आपण त्यांच्याकडनं जरा जाणून घेऊया। साहेब, कुठनं कशी रॅलीचं आयोजन आहे? छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गणेशरायाला वंदन करून शिवसेनेचे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे। इथून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान या देशाला दिलं, त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी आम्ही वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही ही रॅली कलश मंगल कार्यालय या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्या राज्याचे माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते आदरणीय विश्वजितजी कदम साहेब, शिवसेनेचे आमचे उपनेते आदरणीय नितीनजी मानवडे पाटील साहेब, युवा नेते जितेश भैया कदम असतील, राष्ट्रवादीचे बाबासाहेब मुळीक असतील, राष्ट्रवादीचे युवा नेते राजू जानकर असतील, आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, त्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे। मेळाव्याचं टायमिंग किती ते किती आहे? मेळाव्याची वेळ 11 ते 2 आहे। ग्रामीण भागातून लोक येत आहेत, त्यामुळं थोडासा मागपुढं होऊ शकतो, परंतु बरोबर 11ला मेळावा सुरू करण्याची आमची भूमिका आहे, जेणेकरून परत उन्हामध्ये लोकांना त्याचा त्रास होऊ नये। आपण आज बघताय इतके फार मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे, उष्माघात काही ठिकाणी होतोय आणि अशामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे। त्या कार्यकर्त्यांना कुठे त्रास होता कामा नये ही आमची भूमिका आहे। आज आपल्याला विटे शहरामध्ये जी रॅली होणार आहे आणि जी सभा होणार आहे त्याची माहिती मिळाली आहे। इंडिया न्यूज 28 मी दिलीप गायकवाड, विटा।